शेडगेवाडी संघाने टॉस जिंकला. जिद्दी मराठा 11 नवीन जर्सी आणि नवी सुरुवात. तसेच मान्य आदरणीय अजय सावंत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आई भराडी माता चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. विनंती करतो विकास सावंत आपल्या शुभ हस्ते, विकास हवादेकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सावंत साहेबांचा यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करावा. मारुती सुपनेकर साहेब यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर संपन्न करणार आहोत. मोठी विकेट, चांगली त्या ठिकाणी झेल पकडलाय. एक नवे जर्सी पाहायला मिळते जिद्दी मराठा 11 संघाचे सफेद करणे, त्यासोबत राजा शिवछत्रपतींच्या भगव्या ध्वजाचा भगवा रंग आणि सेनापती जिद्दी मराठा 11चे जिद्दी सेनापती. आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले विकासने. आपण का चांगला आहे, पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. इथे रनआउटची संधी जरूर आहे. विकेट धावचीच्या स्वरूपात फलंदाज सचिन गणेश बॅक टू दी डगआउट. त्याचबरोबर आदरणीय किरण सुपनेकर यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर संपन्न करत आहेत. किरण सुपनेकर साहेब. त्याचबरोबर अमित सावंत आणि सूरज सावंत यांचा या ठिकाणी आगमन झालंय. आई भराडी माता चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. गणेश बाद झाला आणि सचिन, दोन्ही सचिन आता मात्र स्ट्राइक वरती आहेत. 2 गणेश बाद झालेत, 2 सचिन आता स्ट्राइक वरती आहेत. परंतु विकास आज चांगली गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा पॉइंटला बीट करून चेंडू जातोय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये टावळ होते. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं खुलं होत आहे. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय, खूप उंच गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि तो चुकी करणार नाहीये. विकेट. त्याचबरोबर अमित सावंत यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची रेशमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तिसरी विकेट. जाधववाडी संघ पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटला राहिलाय. गणेशची विकेट आली, त्यानंतर गणेश बाद आणि आता सचिनचा चांगला झेल. धावपलकावरती धाव 1 आहे आणि गडी 3 बाद झालेत. 3 खेळाडू परतीच्या दिशेने गेलेत.
इन ॲट नंबर 5 वरती संतोष जाधव. एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. मॅच सिंगल डबलने चालू करणं गरजेचं आहे. प्रत्येक फलंदाज येऊन मोठे फटक्यासाठी जातोय, कारण की मॅच ऑन अजून झालेली नाही आहे. तो एक मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे. परंतु संतोष जाधव शांत संयमी खेळाडू आहेत. संघाच्या अपेक्षा त्यांच्यावर डाऊन द ग्राउंड चांगला फ्लिक केलाय मनगडेच्या साह्याने. क्षेत्ररक्षक नाहीये. खूप लांबचा प्रवास. चेंडू जिंकतोय आणि घेऊन येतोय 4 धावा. वेलकम डीजे. धावफलक 5 आकड्यावरती पोहोचले. 3 गडी बाद. सागर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन. पहिलं षटक पॉवर प्लेचं यशस्वी ठरलंय जिद्दी मराठा 11 या संघाच्या बाजूने, कारण की 3 गडी बाद करण्यात यश आले आणि मुख्य फलंदाज जे पहिल्या क्रमवारीमध्ये असतात त्यांना बाद करण्यात त्यांना यश आलंय. सागरचा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. एक नवीन जर्सी, नवी उमेद या विचाराने संघ उतरलाय. स्ट्राईक वरती असेल सचिन. संतोषच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आला डाऊन द ग्राउंड. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहिला. थोडं स्पीडअप ठेवूयात, कारण की अजून देखील खूप सारे सामने आपल्याला कव्हर अप करायचे आहेत. घड्याळात बरोबर 1 वाजलेत. प्रति इनिंगसाठी आपण 20 मिनिटाचा अवधी दिलाय. बॉल ऑफ बॅकअप ड्राईव्ह पाहायला मिळाला. हलक्या त्याने ड्राईव्ह केला. चेंडू जातोय फायनल एक मध्ये. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने जाधववाडी संघाचं धावफलक पुढे धावतंय 6 या आकड्यावरती. ही सध्याची स्थिती आहे. आपण पाहतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत पाहतोय. पायावरती चेंडू आदळतोय. लेगबायच्या स्वरूपात ही 1 धाव येते. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते. बोथ दी बॅटर संतोष आले त्यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला, परंतु सिंगल डबलने मॅच ऑन केलेली आहे. तो कमीपणा आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिला होता जाधववाडी संघाकडून. विकेट बॅक टू बॅक तिथे गेल्या होत्या, परंतु इथे असं फुल टॉस बॉल पायावरती हाताळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचते. ओ बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरून खेळाय. क्लासिकल फटका आहे. जरूर क्षेत्ररक्षक शरीराच्या साह्याने चेंडू अडवलाय. शेवटी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. 1 धाव येते. धावफलक पोहोचते 9 या आकड्यावरती. रनिंग बिटवीन द विकेट चांगले असणं गरजेचं आहे, परंतु मॅच ऑन केले जाधववाडी संघाने खऱ्या अर्थाने. जसे संतोष बॅटिंगला आलेत. एक चौकार आला. आत्ताचा फटका देखील चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. सचिन चांगल्या पद्धतीने खेळतोय. पुन्हा एकदा सोडून दिलाय. खराब गोलंदाजी सॅगे यांची. थोडा क्रॅम्प आलाय. पाणी जास्त प्या. उन्हाचा रखरखता प्रभाव जास्त आहे. बॉडी डिहायड्रेट होणं गरजेचं आहे आणि डिहायड्रेट होण्यासाठी तुम्ही जास्त वॉटर इनटेक करणं गरजेचं आहे. आणि पहा संतोष दादांची एक प्रेम भावना पहा तुम्ही. दुसरे क्षेत्ररक्षक यायच्या अगोदर स्वतः त्याने तिथे स्पोर्ट्समॅनशिप दावली. त्याचा पाय रिमूव्ह केला, क्रॅम्प केलेला. पाणी पोचवायचं आहे जरा लवकर धावत जाऊन.
शॉर्ट ऑन पुल केलाय, फटका जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जिथे घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव येते. चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूला विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी विरुद्ध जिद्दी मराठा शेरगेवाडी संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न केलाय, गॅपमधून भेदून काढला. 1 धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी कॉलिंग दिलंय. चांगलं या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. फेकी चांगली होती पण कुठेतरी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे आणि त्यावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 14 धावसंख्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाने. 2 षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेत आणि एका बाजूला विचार केला तर विघ्नहर्ता जाधववाडी कुठेतरी शांत ठेवलंय त्यांना. चार गडी बाद 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश ना, प्रथमेश 10 ते 12 ओव्हरचा रनअप. चांगला चेंडू लॉफ्ट केलाय ऑफसाईड दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी पण धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. गॅपमधून भेदून काढलेला चेंडू, त्यावरती फक्त 2च धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला हलक्या हाताने डोलवलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय आदरणीय किरण पुजारी तसेच नवज्योत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. इथे आलात, आपली उपस्थिती दाखवली, मनाच्या अंतःकरणापासून आपले सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1च धाव त्यावरती. एका धावेने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. चांगली खेळी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. धावसंख्या फक्त 17 झाले. सकाळच्या 17 आपण पाहतोय 50+ धावा ठोकल्या जात आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. चांगली गोलंदाजी करतोय. 10 ते 12 ओव्हरचा रनअप असणार प्रथमेश आपल्या संघासाठी महत्त्वाचं 3रं षटक टाकताना पाहायला मिळतोय. मोठी भटकेबाजी करावी लागेल जाधववाडी संघाला. संघ अडचणीमध्ये आहे. चांगला चेंडू लॉफ्ट केलाय ऑफसाईड दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण त्याला भेदून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. आणि 6 ने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
आणि 3 षटकानंतर धावसंख्या 25 या आकड्यावरती. फुलटॉसवर चेंडू होता, बॅटची एज लागली, यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू विसावताना पाहायला मिळतोय आणि त्यावरती डिक्लेअर स्वरूपात आपल्याला 1 धाव मिळताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क करते आपण पाहताय सतीश. चांगली गोलंदाजी, अनुभव आहे या गोलंदाजाकडे. हाफ ट्रॅकर चेंडू पण कुठेतरी या ठिकाणी दिशा भरकटली आहे आणि त्यावरती मिळेल 1 धाव. चला स्पीडअप घ्यायचं आहे. चांगला चेंडू होता, लॉफ्ट केलाय गॅप मधून ऑफसाईडच्या दिशेला, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका सजवला, देखना स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. गॅप मधून ऑफसाईडच्या दिशेला 4 धावांसाठी मिसफील्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 31 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. चांगला चेंडू होता, बॅटची एज लागले, ऑनसाइड दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकाच धावडीत समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहताय तुम्ही. चालू असलेली मॅच जिद्दी मराठा शेडगेवाडी विरुद्ध विघ्नहर्ता स्पोर्ट जाधववाडी संघ. पहिल्या फेरीची लढत पाहताय तुम्ही. मागील मॅचमध्ये त्रिमूर्ती विरुद्ध मोरे इलेवन मस्करवाडी संघामध्ये त्रिमूर्ती संघाने पहिला विजय प्राप्त केला. हाफ ट्रॅकर चेंडू लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याला भेदून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका सजवलाय, लॉफ्ट केलेला चेंडू गेला सीमारेषे बाहेर. 4 धावांनी संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा क्लिक केलाय, चेंडू जातोय यष्ट्यांच्या पाठीमागे, आपल्याला डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि 1 ने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. सेन्सिबल क्रिकेट पाहताय आपण या ठिकाणी. सिंगल डबलचा खेळ, एखादा दुसरा मोठा फटका येतोय जरूर, अडवून ठेवले कुठे या ठिकाणी. चांगला फटका सजवलाय, आमच्या देशाला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये गेले. तिसऱ्या धावेसाठी बोलवलंय, मिसफील्ड होते जरूर पण कुठेतरी या ठिकाणी चुकी होतीये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्या धावेचं तिसऱ्यामध्ये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहताय तुम्ही. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल, धावसंख्या 40 या आकड्यावरती. 41 धाव बनवायचे आहे जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाला जिंकण्यासाठी. चांगला खेळ राहिलाय, एक फायटिंग टोटल या ठिकाणी उभी करताना पाहायला मिळतंय.
चला क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे विघ्नहर्ता जाधववाडी आणि आपली ओपनिंग जोडी तयार ठेवायची आहे. जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघ. 40 धावा झालेत. 41 धावांचं आव्हान असेल जिद्दी मराठा शेडगेवाडी संघासमोर आणि 40 धावा बनवलेत. 41 धावा आता डिपेंड करायच्या आहेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी संघाला. एक फायटिंग टोटल केली आहे. आता गोलंदाजीमध्ये तितकाच चमत्कार करून दाखवावा लागेल आपल्या संघासाठी. ड गटातील ही दुसरी लढत पाहत आहे पहिल्या फेरीमधील. विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी विरुद्ध जिद्दी मराठा शेडगेवाडी संघ यांच्यामध्ये लढत पाहत आहे. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी संघ. अजून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि स्पीडअप घ्या जरा मित्रांनो. पण तो क्षेत्ररक्षक सजवून झालं की लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. आपल्याला अजून भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्रत्येक मॅच आपल्याला जर 4 षटकांची खेळवायची असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला सामने उरकावे लागतील, याची नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 24 चेंडू 41 धावांची गरज आहे जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाला आणि त्या धावा डिपेंड करण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी. ओपनिंग पेअर आपण पाहता, एका बाजूला प्रथमेश आणि एका बाजूला शुभम. नितीन असतील आता बॉलिंग मार्कवरती. पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक आता त्यांना पाहायला मिळतील आपल्याला. आता 41 धावा डिपेंड करण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी संघ उतरला आहे, तर एका बाजूला जिद्दी मराठा शेडगेवाडी संघ 41 धावा बनवायचे आहेत. चांगला चेंडू होता, फ्लिक केलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. बॅटची एज लागली आहे, एकच धाव्या चेंडूवरती. धावांचा श्रीगणेशा होतोय, 1 धाव. दुपारचं सत्र चालू आहे.
ड गटातील ही दुसरी लढत पाहताय तुम्ही पहिल्या फेरीतील. प्रथमेश आहे स्ट्राईक वरती. एक दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पंचांकडून कळवण्यात येते. एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे शैलेश आणि कुठेतरी याने गपलत होतीये. चेंडू जाईल वन बाउन्स इन टू द पार्किंग स्लॉट मध्ये. हाय अँड हँडसम षटकार. चांगला फटका सजवलाय. ऑफसाईड दिशेला गॅप मधून भेदून काढलाय. सुरुवात पाहिजे होती ती दाखवून दिले प्रथमेशांनी. विश्वास दाखवलाय संघाने त्याच्यावरती. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाईडच्या दिशेला. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चांगली सुरुवात करून दिली प्रथमेशने. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. काहीतरी व्हेरिएशन आणावं लागेल नितीन यांना. पुन्हा एकदा गॅप मधून भेदून काढलाय. ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल कारण चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते ऑफसाईड दिशेने क्षेत्ररक्षकांकडून. चांगली सुरुवात ज्याची गरज होती सुरुवातीची ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाकडून. गोलंदाजीमध्ये काहीतरी एक व्हेरिएशन आणावं लागेल नितीन यांना. अप ट्रॅकर चेंडू ऑफच्या दिशेला गॅप मधून भेदून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटका पाहायला मिळाला शुभम यांच्या बॅट मधून ऑफसाईडच्या दिशेला. गॅप मधून भेदून काढलाय चेंडू. चांगली सुरुवात. पॉवर प्ले मध्ये ज्या धावा येणं गरजेचं असतं ते आपल्याला पाहायला मिळतं या ओपनिंग जोडीकडून प्रथमेश आणि शुभम. ज्युनियर बाहुबली पाटण तालुक्याचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू गॅप मधून भेदून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. स्लॉट मध्ये होता चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. हा येतोय बिग 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 षटकार. आणि पहिलं षटक अतिशय महागडं ठरलंय. 23 धावा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद 23 धावा बनवायच्या आहेत. 41 पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यात नितीन यांनी. कमबॅक करून द्यावं लागेल आता पुढच्या गोलंदाजांना आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाकडून पाहायला मिळते. शुभमचा आज फॉर्म एकदम चांगला चाललाय. प्रथमेशही चांगली बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण आता खुले झालंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. हल्ला चढवलाय नितीन यांच्यावरती. चांगला चेंडू हाताळलाय पण कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट चेंडू एक अवांतर धावेची भर पडते. खराब चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती सचिन जाधव पाहताय. पुन्हा एकदा चांगला यॉर्करमध्ये हाताळण्याचा प्रयत्न पण डिक्लेअर झोनमध्ये जाऊन एकच धाव त्यावरती मिळते. चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू होता. उंची जास्त आहे लांबी कमी. क्षेत्ररक्षक तिथे आहे. पकडला जाईल जेल आणि प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. चांगला फटका होता पण कुठेतरी या ठिकाणी गपलत होतीये. व्हेरिएशन आणलं होतं सचिन यांनी आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय प्रथमेशांच्या रूपामध्ये.
जाऊया मॅचच्या दिशेने. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आहे, एकतर्फी म्हणायला हरकत नाही आहे, पण अजूनही मॅच सोडलेली नाही आहे विघ्नहर्ता जाधववाडी संघाने. चांगला चेंडू होता, समोरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली यष्ट्यांच्या पाठीमागे. एसटी रक्षक सेफ हँडमध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली आहे 25 या आकड्यावरती. एक गडी बाद 25 ही धावसंख्या पाहताय तुम्ही. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. अपट्रॅकर चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्रक्षक तिथे आहे, एक टप्पा त्यांच्या हातामध्ये, वाट बघत होता पण मिसफील्ड पाहायला मिळते आणि तिथे एक धाव होती, तिथे त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये होताना पाहायला मिळते. 4 धावेने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 41 धावांचं आव्हान ठेवलेलं विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी संघा. पण कुठेतरी एक खराब गोलंदाजी पाहताय तुम्ही. नितीन असेल आता सचिन जाधव कमबॅक केलेला, पण कुठेतरी सचिन यांनी चांगला फटका लगावलाय. हाफ ट्रॅकर पद्धत चेंडू टोलवला आणि सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्रस्थिती तिथे होता, गपलत होतीये आणि एकच धाव त्यावरती चांगली पैकी. गणेश होता तिथे पण कुठेतरी या ठिकाणी झेल सुटलाय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुढचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, अपील केलेला आहे पण या ठिकाणी पंचांनी पेटावून लावले. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. बारा चेंडू 11 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे 30. 41 धावांचं आव्हान ठेवलेलं. 12 चेंडू 11 धावा बनवायचे आहेत. कोण असेल तो विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी संघाकडून जो या 11 धावा डिपेंड करेल आणि कोण असेल तो बॅट्समन जो जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल करून देईल. येणारे 12 चेंडू भरपूर काही सांगून जातील. स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, अजूनही भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. चांगला चेंडू हाताळलाय किंवा पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि कोणती धाव नाहीये. निर्धावचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेला ठेवला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, गपलत होतीये आणि या चेंडूवरती मिळतील 4 धावा. क्षेत्ररक्षण कुठेतरी गचाळ आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यावरती एकच धाव होती पण कुठेतरी त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये होताना पाहायला मिळतंय. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट चेंडू, एक अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाईल. पुढचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. एस्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षकने पकडलाय तो. धावसंख्या 37 आकड्यावरती. अजूनही 4 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी जिद्दी मराठा 11 शेरगेवाडी संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी कुठेतरी दिशा भरकटते. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या. आणि माननीय आदरणीय राहुल सवादेकर यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांच्याही मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. ऑनसाईड दिशेला डोला चेंडू होता, एकच धाव या चेंडूवरती घेताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. औपचारिकता राहिल्या या खेळामध्ये आता म्हणायला हरकत नाहीये. तीन धाव्यांची गरज असेल आता जिंकण्यासाठी या ठिकाणी.
शेडगेवाडी संघाला. पुन्हा एकदा लॉब केलाय ऑनच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. आणि हा येतोय फिनिशिंग टच आपल्याला पाहायला मिळतोय शुभम यांच्या बॅटमधून. हार्ड लक बॅड लक विघ्नहर्ता स्पोर्ट्स जाधववाडी संघ. धावा कमी होत्या